इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरमध्ये महिलांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत स्त्रीबीज बेकायदेशीररित्या काढून त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा धक्कादायक भांडाफोड झाला आहे। बदलापूर पूर्व पोलिसांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत एका सोसायटीतील घरांवर छापा टाकला। प्राथमिक तपासात सुलक्षणा गाडेकर, राहणारी जुवेली गाव बदलापूर, हिने तिच्या घरात स्त्रीबीज वाढवण्यासाठी लागणारे इंजेक्शन बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचे समोर आले आहे। गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून डॉक्टरांचा सल्ला न घेता सोनोग्राफी करून इंजेक्शने दिली जात होती। त्यानंतर स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर संबंधित महिलांना IVF ART सेंटरमध्ये पाठवून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्रीबीज काढून त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणी सुलक्षणा गाडेकरसह अश्विनी चाबुकस्वार, राहणारी उल्हासनगर, आणि मंजुषा वानखडे, राहणारी उल्हासनगर यांच्याविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींच्या मोबाईलमध्ये इंजेक्शनाचे फोटो, सोनोग्राफीचे छायाचित्रे, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहाराची माहिती आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे। दरम्यान मुख्य आरोपीच्या पतीने सर्व आरोप फेटाळले असून पत्नीला नाहक गोवले जात असल्याचा दावा केला आहे। या प्रकरणामागे मोठे किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। नाही, इंजेक्शन वगैरे तो घरात नव्हता आणि पोलिसांनी एवढी धारा लावला आहे आणि एवढी काय केस लावला आहे त्यांच्यावर, ते सगळे मला वाटतं सगळे खोटा आरोप आहे। नाही, माझी पत्नी एकटाच होती घरी आणि मी झोपलो होतो आणि त्यांनी एकदम से हे आलं ना 10-12 लोक आणि मला मी बदलापूर पोलीसवरून आहे, तुमच्यावरून हे माहीत पडलं आहे। कोणी एक बदलापूरची बाई आहे हॉस्पिटलचं, त्यांनी हे सगळे माहीत दिलं आहे पोलिसाला आणि सगळे खोटे माहीत दिलं आहे की जेव्हा त्याला अटॅक करा आणि तुम्ही त्याला फसवा असं। पोलीस म्हणतात तुमच्या घरात औषधं काही इंजेक्शन मिळाले असं काय? नाही, मी तर नाही बघितलं। तुमच्याकडे काही महिला वगैरे यायच्या का या संदर्भात? नाही, कधीच नाही। हो, कारवाई तर झाली पाहिजे, मग जो मेन सूत्र आहे, जो मेन आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे।